चला स्ट्राइक वरती फलंदाज अभि आहे, नॉन स्ट्राइक वरती फलंदाज आपल्याला पाहायला मिळणार आहे सुशांत आणि गोलंदाजीसाठी गोलंदाज राहुल म्हात्रे आपल्याला पाहायला मिळणार आहे. 3 ओव्हरची मॅच आहे म्हणजे 3 षटक आपल्याला पाहायला मिळतील. वेगवेगळे बॉलर चला स्क्वेअर लेगचे पंच निशिकांतजी भोईर आपल्याला पाहायला मिळतील पंचांच्या भूमिकेमध्ये. लेट्स प्ले. पहिला बॉल पडेल मैदानाच्या आतमध्ये. 3 ओव्हरची मॅच असणार आहे. जय साई एंटरप्राइजेस नेरूळ संघ त्यांच्या विरोधामध्ये विहान एट कोपरखेरणे. पहिला बॉल घेऊन राहुल म्हात्रे समोर अभि आहे. पहिलाच बॉल वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. वाईट बॉलने झाली आहे सुरुवात. संख्येला मात्र सुरुवात होत असताना पहिल्याच ओव्हरमध्ये आपण पाहतोय पहिला चेंडू आपण तर सुरू बजा. टॅप केला राहुल म्हात्रे यांच्यावरती प्रहार चांगलेच केलेत. पियुषला हा बॉल थांबवायचा होता. त्याच्यानंतर नाराजगी प्रत्येक खेळाडूने व्यक्त केली कारण की त्यांना माहिती होता हा बॉल अडवला जाऊ शकला असता पियुष यांच्या माध्यमातून. वन ऑफ द सेफेस्ट फिल्डर आहेत या टीमचे पियुष कारण की सातत्याने जे बॉल आपल्याला वाटतं की अडू शकत नाही ते बॉल अडवण्यामध्ये यशस्वी राहतात पियुष, परंतु यावेळेस अयशस्वी राहिलेत. 5 धावा धाफलकावरती लागल्या. तर एका बॉलचा खेळ झाल्यानंतर पहिल्या मॅच मध्ये कोपरखेरणे टीमला पराभूत केलाय जय साई एंटरप्राइजेस अर्थात शैलेश मूर्ती या टीमने. अभिचा वार आपल्याला पाहायला मिळाला तगडा होता राहुल म्हात्रे यांच्यावरती. यावेळेस पुन्हा एकदा सिंगल रन आपल्याला पाहायला मिळतोय. टोटल रन स्कोर कार्ड वरती 6 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. 2 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला आणि 6 धावा सध्या धावफलकावरती लागल्यात. यावेळेस पुन्हा एकदा टॅप केलाय. यावेळेस अडवला गेलाय की काय जोराने मात्र थ्रो केलेला आहे. सेफ आहे सेफ आहे. फिल्डिंग खूप चांगली या टीमची यात काही शंका नाही. ह्या 4 धावा मिळाल्या असत्या परंतु अनुप यांचं कौतुक करावं लागणार आहे. अनुप आणि पियुषची जोडी मात्र बॉल थांबवलाय बाहेर जाण्यापासून. अभिची विकेट लवकर घ्यावी लागणार आहे कारण की अभि ज्या प्रकारे फटके लगवतोय ना लवकरात लवकर बाद करावा लागेल. टीमची धावसंख्या 6. 3 बॉलचा खेळ झाल्यानंतर 3 चेंडूचा खेळ झालाय. 6 धावा धावफलकावरती लागल्यात. तर टीमला हरवणं थोडंसं कठीण आहे. भरपूर मेहनत करावी लागेल तुम्हाला. अभिची बॅट चालली पाहिजे. तर 25 पर्यंत धावसंख्या गेली तर फाईट चांगली होईल कारण की विहान एट कोपरखेरणे गोलंदाजी चांगली आहे. यावेळेस व्हाईट बॉल टाकला गेला. एक्स्ट्रा रन. टीमची धावसंख्या 7. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला आणि 7 धावा सध्या धावफलकावरती लागल्यात. यावेळेस पुन्हा एकदा हा बॉल व्हाईट बॉल +1. 2 धावा मिळतील. गौरवला आज बॉल मिळत नाहीये. पहिल्या मॅच पासून आपण पाहतोय गौरव सूर्यवंशी बॉल हातामध्ये मिळत नाहीये त्यांना. टीमची धावसंख्या सध्या धावफलकावरती 9 लागलेल्या आहेत. 3 बॉलचा खेळ सध्या झालेला आहे. मागच्या मॅच मध्ये भरपूर व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळालेत. सचिन सारखा गोलंदाज त्यांच्याकडे अजूनही आहे आणि त्याला आपण गोलंदाजी करताना पाहिलेला नाहीये. त्यावेळेस पुन्हा एकदा टॅप केलाय. राहुल गाडीगावकर त्यांच्या डोक्यावरनं बॉल फरार झालाय. टॅप केलाय बॉलला. अभिच्या बाटमधनं आलाय. या ओव्हरचा दुसरा चौकार. धुमाकूळ घातले. या ओव्हरमध्ये सुरुवातच लाजवाब केलेली आहे. या ओव्हरमध्ये पूर्णपणे बॅकफुट वरती सध्या ढकललेला आहे जय साई एंटरप्राइजेस नेरूळ या टीमला. चला फिल्डिंग साठी लगेचच जायचं. जास्त प्रमाणामध्ये वेळ घेऊ नका. शैलेश मूर्तीवाले प्लीज विनंती करतोय कारण की भरपूर सारे सामने आम्हाला अजून खेळवायचे आहेत. राहुल म्हात्रे थोडासा महागडा ठरत असताना 4 बॉल आतापर्यंत टाकून झाले. त्यामध्ये 13 धावा त्याने खर्च केलेले आहेत. पहिला बॉल डॉट. दुसरा बॉल सिंगल. तिसऱ्या बॉलवरती आली डबल रन.
गोलंदाज राहुल पुन्हा एकदा तयार होत आहेत. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. यावेळेस पुन्हा एकदा लेग स्टंपच्या बाहेर आहे. एक तर वाईट बॉल, एक तर बॅट मध्ये परफेक्ट लागतोय बॉल. आता 14 झालेत. यावेळेस पुन्हा एकदा टॅप केलाय. क्षेत्ररक्षक आहेत, अगदी सहजरित्याने बॉलला अडवला गेला. एक सिंगल रन मिळेल. टीमची धावसंख्या 15 धावा. शेवटचा बॉल. जय शिरोणे संघ, हा संघ नेरूळचा पॅकरने नाव या टीमला दिलंय सध्या, जय शिरोणे संघ. शैलेश मूर्ती 8 संघ, कारण की सातत्याने ही टीम जी आहे ती भरपूर जागेवरती क्रिकेटचे सामने खेळत असते. फिल्डिंग करणारी टीम त्यांना विनंती करतो, जास्त प्रमाणामध्ये आपण वेळ घेऊ नका. पहिल्याच ओव्हरमध्ये राहुल मात्रेच्या ओव्हरमध्ये धावा आल्यात 19. या ओव्हरमध्ये आता कव्हर करायचं आणि त्यासाठी सचिनला मात्र प्राचारण केलं गेलं. त्या गोलंदाजीची चर्चा मी मगातपासून करत होतो की सचिनला आपण पाहिलेलं नाहीये गोलंदाजी करत असताना, आणि आता तो सचिन आता आलाय, त्याला कमबॅक करावा लागणार. या ओव्हरमध्ये धावा कव्हर कराव्या लागतील ज्या राहुल मात्रेला ठोकल्यात. पहिलाच बॉल आला आहे अवांतर स्वरूपाचा, अर्थातच व्हाईट बॉलने केली याही ओव्हरची सुरुवात. जय साई शिरोणे संघ थोडासा बॅकवर्ड वरती पाहायला मिळतोय आपल्याला. त्यावेळेस हा चांगला चेंडू पाहायला मिळाला, निर्धाव चेंडू. हे डॉट बॉल यायला हवेत, आता डॉट बॉलची गरज आहे सध्या तरी जय साई शिरोणे टीमला. यावेळेस लेग स्टंपच्या बाहेर हा बॉल, व्हाईट बॉल टाकला गेलाय. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये भरपूर धावा जय साई शिरोणे टीमने खर्च केलेले आहेत. 21 धावा दाफलकावरती लागल्या. 21. यावेळेस पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळतो. राहुल मात्रे चेंडूच्या खाली आहेत आणि आणखीन एक चेंडू मात्र निर्धाव पाहायला मिळतोय. 21 धावा सध्या दाफलकावरती लागलेत. बिनगडी बाद विहानेट कोपरखिरणे संघ आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा टॅप केला. यावेळेस पुन्हा एकदा जोर कसपाट का ठोकलाय. आणखीन एक बॉल सीमारेषा पार आलाय चौकार. भरपूर धुलाई होतीये, कारण की ज्या वेळेस या स्पर्धेमध्ये हा संघ खेळलाय, गोलंदाजी करणारा संघ, त्यावेळेस बक्षीस घेऊन गेलाय आणि दुसऱ्याच मॅच मध्ये प्रेशर मध्ये वाटतोय सध्या तरी हा संघ. 25 धावा सध्या दाफलकावरती लागल्यात. यावेळेस हा नो बॉल टाकला गेलाय. पंचांचा इशारा आलाय. अमर वारंगे सर यांचा 1+1 अशा 2 धावा, आणि इथून आता कठीण होईल जय साई शिरोणे या टीमसाठी. टीमची धावसंख्या 27 लागल्यात दाफलकावरती. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला. 3 बॉलचा खेळ अजूनपर्यंत शिल्लक आहे या ओव्हरमध्ये. अभिने चांगलाच धुतलंय. तर 15 या धावसंख्येवरती वैयक्तिक अभि खेळतोय. पुन्हा एकदा टॅप केला. आणखीन एक बॉल सीमारेषा पार. कठीण आहे, कठीण आहे, थांबवणं कठीण आहे. तर गेम प्लॅन सेट करावा लागणार आहे आणि इथून गेम थोडासा स्लो करावा लागेल. आता 31 धावा दाफलकावरती. 31. 31 धावा दाफलकावरती लागल्यात. 2 बॉलचा खेळ अजूनपर्यंत शिल्लक असणारा. इथे डिक्लेअर रिझन मध्ये एक सिंगल रन मिळेल. 32 धावा दाफलकावर. शेवटचा 1 बॉल शिल्लक असणारा. 32 धावा दाफलकावरती लागलेले आहेत. शेवटचा बॉल. यावेळेस हा बॉल निर्धाव डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतो आणि इथे फलंदाज बास झाला. अभि हा फलंदाज बाद झालाय. चूक केली अभिने आणि आता त्याचा फायदा मात्र
टीम शिरोणे टीमला होणार आहे. अर्थातच जय साई शिरोणे संघ शैलेश मूर्ती 8 नेरूळ संघाला मात्र इथून आता फायदा होईल, कारण की शेवटच्या ओव्हरमध्ये कोणता गोलंदाज येतोय आणि या धाबा आता इथून थांबाव्या लागतील. गौरव सूर्यवंशी. चला तिसऱ्या ओव्हरमध्ये सिद्धेश कडूला प्राचारण केलं गेलंय. सिद्धेश कडू आपल्याला पाहायला मिळतील तिसऱ्या ओव्हरमध्ये. टीमची धावसंख्या टोटल लागली 32. इथून 40च्या आतमध्ये थांबवण्याचा प्रयत्न जय साई शिरोणे संघ जरूर करेल. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय सागर, परंतु स्ट्राईक वरती सुशांत याला आपण पाहणार आहोत. पहिलाच बॉल मात्र निर्धाव डॉट बॉल भरपूर वेगाने डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. पहिलाच बॉल हा डॉट आलाय. यावेळेस टॅप केलाय बॉल सीमारेषा पार, जिथे शांतता पाहायला मिळाली त्याच्यानंतर तिसऱ्या बॉलवरती आलाय चौकार. पहिले 2 बॉल डॉट, तिसरा बॉल आलाय चौकार. 36 धावा झाल्या धाफलक्यावरती. 3 बॉलचा खेळ अजूनपर्यंत शिल्लक असणार आहे. पुन्हा एकदा टॅप केला. यावेळेस इथे सिंगल रन कंप्लीट झाली आहे का? सिंगल रन कंप्लीट झाली आहे. भरपूर वेगाने ही धाव कंप्लीट केली आहे. 37 धावा धाफलकावरती लागल्यात. बत्तीस 37 धावा धाफलकावरती. 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. अजून एक चौकार आला. फुल टॉस बॉल 41. 41 धावा. भरपूर धुलाई झाली या. यावेळेस पुन्हा एकदा इथे स्वतःच्या फलोत्रमध्ये फलंदाज झाले बाद. 41 42 रनचं टार्गेट आहे 3 ओव्हर आणि 42 धावा कंप्लीट करायच्यात. एट तुर्भे टीमचे कॅप्टन आपण या. किरण एट शिरोणे म्हणजे किरणदादा मेहर यांनी पॅक केलेला कदाचित हा संघ आहे, कदाचित नाही तर त्यांचाच संघ आहे. किरण एट तुर्भे आणि त्यांच्या विरुद्धामध्ये विठ्ठल रखुमाई स्पोर्ट्स असुडगाव. दोन्ही टीमचे कॅप्टन त्वरित आपण या टॉस साठी. तुर्भे टीमचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहे, तर विठ्ठल रखुमाई स्पोर्ट्स असुडगाव टीमचे कॅप्टन टॉस साठी आपण यायचं लगेचच. चला असुडगाव टीमचे कॅप्टन आलेत का? या राहुल कांबळे टॉस साठी यायचंय. टॉस करून घ्या नेक्स्ट मॅचचा. आयोजकांना मी विनंती करतोय. विठ्ठल रखुमाई स्पोर्ट्स असुडगाव त्यांच्या विरोधामध्ये किरण एट शिरोणे अर्थातच तुर्भ्याचा संघ. सन्माननीय जयेंद्र शेठ सुतार साहेब यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल करण्यात येणार आहे.
टॉस केला जातो दोन्ही टीमच्या दरम्यान. असुडगाव टीमचे कॅप्टन कॉल करतील. टॉस या ठिकाणी जिंकलाय किरणेट शिरोणे या टीमने. त्या लहान मुलांना विनंती करते तिथून उठायचं आपण, कारण की ते खेळाडूंसाठी खुर्च्यात जे लहान मुलं बसलेत त्यांना विनंती करतो तिथून आपण उठायचं आहे. जे प्रेक्षक बसलेले त्यांना विनंती करते तिथून उठा आपण, कारण की ते खेळाडूंसाठी खुर्च्या ठेवल्या आहेत आम्ही. तर प्लीज विनंती करते तिथे कोणीही बसू नका. जेवढ्या खुर्च्या ठेवलेल्या आहेत मंचाच्या आमच्या लेफ्ट साईडला, ते सर्व खुर्च्या ज्या आहेत ते खेळाडूंसाठी आहेत. तर त्यांना पहिला जागा द्या, नंतर प्रेक्षकांना विनंती करतो तुम्ही विराजमान होऊ शकता. चला, टार्गेट आहे या ठिकाणी 42 धावसंख्येचं. 18 चेंडू 42 धावा कंप्लीट करायचे आहेत. आणि वियानेट तुर्भे टीमला माफ करा, वियानेट कोपरखेरणे टीमला आम्ही पहिला कॉल देतोय की जास्त प्रमाणामध्ये आपण वेळ घेऊ नका. स्ट्राईक वरती सिद्धेश कडू आहेत, नॉन स्ट्राईक वरती गौरव सूर्यवंशी आहेत आणि गोलंदाजीसाठी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील सुशांत. पहिलाच बॉल टॅप करण्याचा प्रयत्न, पहिलाच बॉल आलाय डॉट बॉल. सुरुवात चांगली करावी लागेल. 42 धावसंख्येचं टार्गेट आहे म्हटल्यानंतर तुम्हाला पहिल्या ओव्हरपासून सुरुवात चांगली करावी लागणार आहे. डॉट बॉलने झाली आहे सुरुवात. त्यावेळेस टॅप केलाय बॉल, सीमारेषा पार चाललाय. सिद्धेश कडूच्या बॅटमधनं चौकार आलाय आणि चौकाराची भाषाच आता बोलावी लागणार आहे. मैदानाच्या आतमध्ये पहिला चौकार आलाय टीम जयसाई शिरोणे या टीमसाठी. चौकार ठोकलाय सिद्धेश कडूने. यावेळेस पुन्हा एकदा चॉप करण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी, विकेट मिळाली आहे. शतकवीर बायकरमान नेरुळगावचा मैदानाच्या बाहेर सेलिब्रेशन हे सांगून जाते की ही किती मोठी विकेट मिळाली आहे. कारण की सागर यांचा थ्रो मात्र सटीक होता आणि सिद्धेश कडूचा खेळ मात्र संपुष्टात आला. आणि सध्या चांगल्या फॉर्म मध्ये हा खेळाडू आणि त्याला मात्र बाद करण्यामध्ये कोपरखेरणे संघ ठरला यशस्वी. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अनुप आलाय. गौरवलाही आता इथून आक्रमक रूप जे आहे ते धारण करावे लागणार आहे. आता सिंगल डबल नाही तर चौकारांची भाषा बोलावी लागेल या मॅच मध्ये. यावेळेस फटका चांगला आहे, त्यालाही संधी मात्र रनआउट करण्याची, परंतु यावेळेस डायरेक्ट हिट नाही तर हातामध्ये बॉल गेला. टीमची धावसंख्या 5 धावा धावफलकावरती. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला आणि 5 धावा या धावफलकावरती लागल्यात. दोन बॉलचा खेळ शिल्लक आहे. वेळेस हा व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. 14 चेंडू आणि 36 धावसंख्येची गरज आहे या मॅच मध्ये. 14 चेंडू आणि 36 धावसंख्येची गरज आहे. मॅच अशक्य नाही, शक्य आहे. ह्या टार्गेट जो आहे ना तो पूर्ण होऊ शकतो. यावेळेस हा बॉल निर्धाव आलाय, डॉट बॉल आला. 5 चेंडू झालेत आणि 6 धावा धावफलकावरती. 13 मध्ये 36 बनवायचे होता. 13 चेंडू 36 ची गरज आहे. या बॉलवरती मोठा फटका येणं भरपूर महत्वाचं असणार आहे जयसाई शिरोणे या टीमसाठी. 13 चेंडू आणि 36 धावसंख्येची गरज. यावेळेस हा बॉल सोडून दिला. व्हाईट +1 2 धाव मिळतील. आता 13 मध्ये बनवायच्या 34 धावा. 13 चेंडू 34 ची गरज या मॅच मध्ये. त्यावेळेस पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न आणि किन एक बॉल मात्र निर्धाव आला. आता 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 34 रनची गरज.
मागच्या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच आदित्य. स्ट्राईक वरती 12 मध्ये आता बनवायचे आहेत 34 धावा. मध्ये 34 ची गरज आहे. जो एक्स्ट्रा प्लेअर आहे ना कोपरकेने टीमचा, त्यांनी सांगितलं की सरासरी आहे ना ती 17 रनची आहे. त्यांचं बॅटिंग वाल्यांचं काम तो सध्या करतोय की 17-17ची गरज आहे त्यांना. प्रत्येक ओव्हरमध्ये 17ची गरज आहे. आमचे जे गुणलेखक आहेत प्रणित ते थोडेसे उशीर करतात सांगण्यासाठी आम्हाला. त्याला इम्प्रूव्हमेंट करावी लागणार प्रणित तुम्हाला. कांचन पालकर सारखा तुम्हाला जर इथे त्रिफळा उद्ध्वस्त केला. क्लीन बोल्ट आणि पहिल्याच बॉलवरती गौरव सूर्यवंशीला बाद केलाय. सोडून दिला. व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. 11 मध्ये 33 ची गरज आहे. नव्या जर्सी मध्ये आज हा संघ आपल्याला पाहायला मिळतो तुर्बे संघ. विकी पॅकर्स तुर्बे या नावाने सातत्याने भरपूर स्पर्धा खेळल्या. वरतो आज किरण एट शिरवणे या नावाने हा संघ खेळणार आहे. व्हाईट बॉल टाकला गेलाय. इक्वेशन जे आहे ते थोडंसं कठीण होत चाललंय. 10 मध्ये 31 ची गरज आहे. 10 चेंडू 31 धावसंख्येची गरज. मॅच पासून दुरावलेला जयसाई शिरोणे संघ. बॅटची एज लागली आहे. विकेट किपरने मागे काम चांगलं केलं. आणखीन एक विकेटचं पतन. नऊ चेंडू 31 ची गरज आहे. राहुल म्हात्रे स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळतोय. इथे विकेट मिळाली असती. गोलंदाजाने मात्र सांगून विकेट काढली होती राहुल म्हात्रेची. 8 मध्ये आता 30 बनवायचे. 8 चेंडू 30 ची गरज आहे. 8 चेंडू आणि 30 धावसंख्येची गरज आहे. राहुल म्हात्रे समोर आदित्य ज्याने मात्र खूप चांगली गोलंदाजी केली आहे. संपूर्ण संघाला मात्र बॅकफूट वरती ढकलण्यामध्ये यशस्वी झाले. यावेळेस पुढे सरसावत टॅप खेळलेत. राहुलच्या बाटपातनं चौकार आलाय आणि आता 7 मध्ये बनवायच्या 26 धावा. सात चेंडू 26 ची गरज आहे. पुन्हा एकदा पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न झाला होता. याही वेळेस मात्र हा बॉल निर्धाव आलाय. डॉट बॉल आलाय आणि खूप चांगलं षटक पाहायला मिळालं आदित्य यांचं. मागच्या ओव्हरमध्ये खूप चांगली गोलंदाजी केली होती अर्थातच मागच्या मॅच मध्ये. आणि याही ओव्हरमध्ये मात्र खूप चांगली गोलंदाजी करत असताना आता 6 मध्ये 26 चे इक्वेशन आलंय आणि ते आता कठीण होत चाललंय. टीम जय साई शिरोणे अर्थातच शैली स्मृती 8 या टीम समोर. सहा मध्ये 26 एखादा चमत्कार या मॅचला विजयी करू देऊ शकतो. अन्यथा या मॅच पासून भरपूर दूर गेला जयसाई शिरोणे संघ. वेळेस पहिलाच बॉल व्हाईट +1 2 धाव मिळाल्यात.
आता 6 मध्ये 24 ची गरज आहे. 6 बॉल 6 चौकार ठोकावे लागतील. तर मोठा संघ आहे शैलेश मूर्ती संघ आणि त्या संघाला मात्र पराभवाच्या छायेमध्ये सध्या आणलेला. तो 6 मध्ये 24 बनवायचे आहेत. चमत्कार राहुल गाडीगावकरला करावा लागणारा शक्य आहे. यावेळेस पुन्हा एकदा 2 आल्यात. तर 6 मध्ये 22 रनची गरज आहे. 6 चेंडू 22 ची गरज आहे. जिथे 6 मध्ये 6 चौकार ठोकायचे होते आता तिथे 6 मध्ये 5 चौकार ठोकावे लागतील. एका बॉल वरती 2 धावा काढाव्या लागतील. तर 6 चेंडू 22 धावसंख्येची गरज. गोलंदाज होत आहेत पुन्हा एकदा तयार. 6 चेंडू 22 ची गरज. यावेळेस एक बॉल हा वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. तर 6 चेंडू 21 धावसंख्येची गरज आहे. सागर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजी मार्कवर. 2 मिनिटं थांबा. एकवीस ची गरज आहे. 6 चेंडू 21 रनची गरज आहे. सहा चेंडू 21 ची गरज. त्यावेळेस टॅप केलाय. मॅच इज ऑन, गेम इज ऑन, चेज इज ऑन. 5 बॉल आणि 17 रनची गरज आहे. राहुल गाडीगावकरच्या बॅटमधनं चौकाराला प्रेशर पूर्णपणे, दबाव पूर्णपणे गोलंदाजावरती आहे. आता 5 मध्ये 17 ची गरज आहे. मॅच मध्ये पुन्हा एकदा मात्र कमबॅक करत असताना जय साई शिरोणे संघ. 5 बॉल 17 रनची गरज. व्हॉट अ मॅच. 5 चेंडू 17 धावसंख्येची गरज आहे. आमचे मित्र धीरज घरत या मॅचचा आनंद घेत असताना 5 बॉल 17 रनची गरज आहे. पाच चेंडू 17 रनची गरज आहे. दबाव थोडासा गोलंदाजावरती निश्चित असणारा. 5 बॉल 17 ची गरज. पुन्हा एकदा टॅप केलं. यावेळेस एलिव्हेशनची कमतरता आहे आणि इथे विकेट प्रयत्न केले होते चांगले, परंतु हा डॉट बॉल आणि आता डॉट बॉलच्या साह्याने मात्र 4 बॉल आणि 17 ची गरज आहे. हे चारही लिगल डिलिव्हरी टाकायचे. 4 बॉल वरती 4 चौकार आले तरी 16 होतील. एका धावसंख्येसाठी ते पराभूत होऊ शकतात. पण ऑन ड्रम बॉक्स क्रिकेट आणि एक्स्ट्रा रन भरपूर महत्वाचं असणार. आता एक्स्ट्रा रनची वाट जरूर पाहतील, परंतु राहुल गाडीगावकर सांगत असतील की आता जेवढे चौकार लागतील तेवढे लागू दे, कारण की नंतर प्रेशर मध्ये. इथे हा बॉल लॉलीपॉप बॉल होता. ही मेजवानीचं स्वरूप होतं आणि इथे राहुल गाडीगावकरला बाद व्हावं लागतंय. सोपा सिंपल साधा बॉल बाउंड्रीच्या बाहेर पाठवायचा होता राहुलला. बॅट वरती बॉल व्यवस्थित आलेला नाही आणि 3 मध्ये राहिला आता 17 धावा. पियुष आला नवीन बॅटर. 3 चेंडू आणि 17 ची गरज आहे. आता मागे गेलाय. 3 चेंडू 17 ची गरज आहे. टॅप केलाय. तर मॅच जी आहे ती आता संपलेली आहे. आता 2 मध्ये बनवायचे आहेत 13 धावा. एखादा नो बॉल त्याच्यावरती चौकार. मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक करू शकतात, परंतु गोलंदाजाने देखील आता एफर्ट्स लावायचं सोडून दिलं. फक्त लिगल डिलिव्हरी टाकायची, फेअर डिलिव्हरी टाकायची बस. 2 मध्ये 13 बनवायचे आहेत. यावेळेस पुन्हा एकदा हाही बॉल टॅप केला होता, परंतु अडवलाय मैदानाच्या आतमध्ये. आणि बियानेट कोपरखेरणे टीमच्या एक्स्ट्रा प्लेअरला मी विचारलं की तुम्ही शैलेश मूर्ती टीमला पराभूत करण्यासाठी निघालेले आहात. तर त्यांनी सांगितलंय जोपर्यंत अभि शिंदे जोपर्यंत आमच्या टीम मध्ये आहे ना तोपर्यंत आम्ही हार मानणारे नाही आहोत. आणि एका तगड्या मोठ्या टीमला बियानेट कोपरखेरणे टीमने पराभूत केलेला आहे. एका मोठ्या संघाला मात्र या स्पर्धेतनं बाहेर जावं लागतंय. हार्ड लक टीम. शैलेश मूर्ती 8 संघ अर्थात जयसाई शिरोणे संघ हार्ड लक आणि बियानेट कोपरखेरणे संघ अभि या मॅचचा